बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमनन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजी पांडुरंगाकेरू प्रथम नमन पांडुरंगाकेरू प्रथम नमन पांडुरंगाकेरू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता बिन वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारी लेमिया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तोचे गणेशो सकलार्थमध्ये प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो जी विढाला विढाला संगतो तुम्हासी बजारे विठ्ठल थोडा आवाज कडक करा थोडा माझं घासा बसलेला काय त्याला ट्रबल द्यायचं गेन द्यायचं बेस कमी करायचं एवढं काय आपल्याला माहित नाही पण काहीतरी करा त्याला चला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी थोडस ट्रबल देऊन कसं गेन वाढा थोडं वर गेन वाढा थोडा आज या ठिकाणी या 13व्या विधीच्या निमित्ताने बस आज असणारी ही कीर्तनाची सेवा आहे। या ठिकाणी या परिवारातील असणाऱ्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई रामभाऊ जाधव यांचा असणारा हा 13वा विधीच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे। या परिवारातील त्यांचा असणारा मुलगा
श्री हरिभाऊ रामभाऊ जाधव, मुलगी सौ नर्मदा दत्तात्रय खरपुडे, सौ भीमाबाई रामनाथ भडके, असणाऱ्या 2 मुली आणि असणारे नातू शंकर रामनाथ भडके, सतीश हरिभाऊ जाधव, रामचंद्र दत्तात्रय खरपुडे, निलेश दत्तात्रय खरपुडे, बाबासाहेब रामनाथ भडके आणि जाधव पाटील परिवार, अत्यष्ट गणगोत नातेवाईक. विठाला या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आज असणारा त्यांचा 13वा विधीच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, नजीक चिंचोली भजनी मंडळ, नागापूर भजनी मंडळ, तरोडी भजनी मंडळ, बाणाशिवरा भजनी मंडळ, अजून तिकडे कोणी राहिले, गोंडेगाव भजनी मंडळ, सांगत राहा टाकते मामा, गेवराई भजनी मंडळ, हिवरा भजनी मंडळ, खुनेगाव भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आदरणीय आमचे परमाती स्नेही श्री हरिभक्तपरायण संबंध महाराष्ट्रातील ज्यांचं एक नावलौकिक आहे, आदरणीय श्री हरिभक्तपरायण कृष्णा महाराज सुसे यांच्या योगाने या परिवाराच्या असणाऱ्या मातोश्री त्यांच्या जाण्याच्या या 13व्या विधीच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सोपवली आहे. 1 तासापर्यंत आपल्याला ही वेळ सांभाळायची आहे. विठाला जास्त प्रस्तावना न लांबवता माझ्या अभंगाकडे या ठिकाणी येतो. तुम्ही म्हणता सगळ्यांची नावं घेतली, आम्ही जर कीर्तनासाठी नसतो तुम्ही कुणाला सांगितलं असतं, तुमचंही बरोबर आहे. मनामध्ये शंका असेल पण विचारावं कस काय याला. फरक एवढाच, तुम्ही खाली बसले मी उभा राहिलो. संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय असा आहे, कुणीतरी सांगावं आणि कुणीतरी ऐकावं, याच्यासारखा मोठा संप्रदाय कोणता नाही. हा वारकरी संप्रदाय. माणसं श्रद्धेने कीर्तन ऐकतात आणि सांगणारे सुद्धा श्रद्धेने सांगत असतात. आणि म्हणून ज्ञानोबराने आपल्याला ज्या वर्गामध्ये बसवलं, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी अर्चित असे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. ज्ञानोबा सांगतात, आपण कीर्तन ऐकण्यासाठी जी वारकरी मंडळी बसलेली असतात ते साक्षात कोण आहेत, तर भगवान शंकराचं आपण स्वरूप आहात आणि पार्वती मातेचं आपलं स्वरूप आहे. फक्त सांगणारा दुर्बळ, एवढा ध्यानात ठेवा. विठाला या जगतामध्ये देवाला यावं लागतं, या जगतामध्ये संतांना यावं लागतं आणि या जगामध्ये माणसाला यावं लागतं. 3 प्रकारचे असणारा वर्ग संतांनी या ठिकाणी केलेला आहे. देवाला कशासाठी यायचं आहे, उद्या सकाळपासून तयारी चालू आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. चालू मी परमात्मा कशासाठी येत असतो, प्रत्येक युगामध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम 1. दुसरी गोष्ट सांगले धर्म संस्थापनार्थाय 2. संभयामी युगे युगे 3 करण्यासाठी परमात्मा येत असतो. आता ते सांगण्यासाठी आपण इथं आलेलो नाही, तो विचार उद्याचा आहे, म्हणून आज काय आपल्याला सांगायचं नाही. दुसरा वर्ग या जगामध्ये येत असतो तो संतांचा आहे. संत या जगामध्ये येत असतात, कशासाठी येत असतात, सगळी प्रमाण आपल्या परिचित आहे. वाढवया सुख, भक्ती वाव धर्म. या जगामध्ये सुख वाढावं, भक्ती वाढावी, ज्ञान वाढावं, याचं वृद्धिगत व्हावं आणि या जगताला प्रेम प्राप्त व्हावं, भगवंताच्या नामाचा महिमा समाजाला कळावा, याच्यासाठी संतांचा असणारा अवतार असतो. 2 वर्ग झाला. आणि 3रा वर्ग कशासाठी आलेला आहोत, तर हे पाहण्यासाठी 1 तास कीर्तनाची सेवा आहे. विठाला या जगामध्ये मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत अनेक जीव या जगतामध्ये जन्माला येत असतात. संत आणि देवाच्या बाबतीत अवतार शब्द संबोधला जातो, माणसाच्या बाबतीत जन्म संबोधला जातो. बऱ्याचशा ठिकाणी संतांच्या बाबतीत जन्म आणि अवतार हे दोन्ही शब्द एकत्र आले नाही का? आले ना. या जगामध्ये संतांच्या बाबतीत सुद्धा अवतार शब्द आहे आणि संतांच्या बाबतीत जन्म सुद्धा शब्द आहे. भगवंताच्या बाबतीत सुद्धा बघा, काही ठिकाणं जन्माचं वर्णन केलेलं आहे आणि काही ठिकाणी अवताराचं. एकाच गवळणीमध्ये 2 शब्द आहे. विठाला विठाला विठाला. जाऊ द्या.
या मृत्यू लोकामध्ये मनुष्याला जन्माला यावं लागतं. अनेक जन्माच्या अंती मनुष्याला हा देह आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्याला कथा भाग तुकोबरायचा माहित आहे. हजारो वेळेस आपण ती कथा ऐकली. एका माणसाला कावळा लागत होता, म्हणजे ऐकणाऱ्याचे कान सुद्धा गुळगुळीत झाले, असं काही नाही. आणि सांगणाऱ्याला काय पाठ करून यावं लागतं असं काही नाही. जो माझा होय अनन्य शरण आळंदीत ओवी पाठ केली होती, त्याच्यावर कितीतरी प्रवचन केली होते मी. म्हणजे आळंदीत असताना पहिली ओवी जर पाहिली तर हीच ओवी टाकते मामी, इथूनच सुरुवात करावी लागते. आणि म्हणून या जगामध्ये येत असताना 3 कारण आपण नेहमी बघत असतो. कर्म बघत असतो, पाप पुण्य बघत असतो आणि वासना, हे नेहमी ऐकत असतो. पण जन्म झाल्यानंतर 3 कारण असतात. त्या 3 कारणाचे 3 शब्द आहे: इच्छाशक्ती, कर्तुम शक्ती आणि ज्ञानशक्ती. एवढे 3 शब्द सांगतो आणि घड्याळ न बघता विठ्ठल जे जे करून टाकतो. विठाल या 3 शब्दामध्ये तुकोबरांनी अभंगाची रचना केलेली. आणि म्हणून तुकोबरा या जगामध्ये जगताला सांगता, सांगतो तुम्हासी मी तुम्हाला सांगतो. काय सांगता? भजारे विठ्ठला, तुम्ही भगवत चिंतन करा. तुकाराम महाराजांना काही साधकांनी प्रश्न केला, का हो तुकाराम महाराज, जर आम्ही आमच्या जीवनात भजन केलं नाही, पूजन केलं नाही, भक्ती केली नाही, नामस्मरण केलं नाही, उपासना केली नाही, तर काय होईल? तुकाराम महाराजांना काही क्षणामध्ये काही विलंब न लावता, नाही तरी गेला जन्म वाया. तुकाराम महाराजांचे शब्द सामान्य समजू नका, हे कधी ध्यानात ठेवा. तुकाराम महाराजांच्या शब्दाला एक वेगळ्या प्रकारचा आयाम आहे, त्या शब्दाला वेगळी प्रकारची ताकद आहे, त्या शब्दाला वेगळ्या प्रकारची पुष्टी देता येते. संतांचे शब्द सामान्य रूपाने कधीच बघू नका. ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ही अंतःकरणामध्ये भावना जरी निर्माण होत असेल, पण ती भावना सुद्धा बघत असताना जसं आई त्या मुलावर जसं प्रेम करते, तसं ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर अंतःकरणामध्ये असं वाटलं पाहिजे का माझ्या ज्ञानोबरांचे ते शब्द आहे, त्या टायमाला ज्ञानेश्वरी कळत असते. तुकाराम महाराजांची गाथा उचकल्यानंतर बघितल्यानंतर असं अंतःकरणामध्ये वाटलं पाहिजे माणसाला की माझे हे तुकोबरांचे शब्द आहे. आणि तुकाराम महाराजांचे शब्द काही सामान्य रूपाने नाही. तुकाराम महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा जन्म व्हायला जाईल. या संसारामध्ये तुम्ही आला ना, या संसारामध्ये किती बरोबरी करत राहा, कालांतराने याच संसाराने अनेक जण संपवलेले. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी, भवनाम असणारी ही नदी, आणि या नदीमध्ये जसे लाकडं वाहत जातात तसे हजारो जीव दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामी व प्रपद्यंते माया मेतम तरंती ते शब्द क्रियापदाने आला बर का. कोण तरले? जे भगवंताला शरण गेले तेच तरले. आणि त्या देवासाठी काय लागतं? तुकाराम महाराज सांगतात, फक्त अंतःकरणातला भाव लागतो. विठाल आणि म्हणून या जगामध्ये जीव जन्माला येत असतो. तुकोबरायाच्या प्रमाणे सापडला देह इथून बाजूला गेलो. अनेक जन्माच्या अंती आम्हाला देह प्राप्त होत असतो, ही भगवंताची कृपा आहे. माणसं म्हणतात आम्हाला देह प्राप्त झाला, जीव प्राप्त झाला, देवाने आम्हाला शरीर दिलं, पण ही त्याची कृपा असावी लागते. त्याची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या जगामध्ये वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही महाराज. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, हो राहिली अहंता मग कोठे. या जगामध्ये वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. माणसं म्हणतात का काय गरमत आज का, अहो पान सुद्धा हला ना, कस काय हलतीन महाराज? त्याची सत्ता पाहिजे नाही. त्याने एकदा पान हलायला लागली का आपल्या घराचे पत्रे सुद्धा राहत नाही, ध्यानात ठेवा. पण त्याची सत्ता असावी लागते ना महाराज. त्याच्या सत्तेमध्ये महाराज आता 5-6 दिवस झाली उत्तराखंडचा व्हिडिओ आपण बघितला. त्याची सत्ता आहे महाराज. का माणसं पाणी पाणी करतात, आणि काही ठिकाणी पाणी एवढं झालंय उत्तराखंड मध्ये का माणसं माणसाला भेटायला तयार नाही. विठाल विठाल आणि म्हणून या जगामध्ये देवाने ज्ञान दिलं, देवाने कर्तुम शक्तीचा एक विचार मांडला, आणि देवाने इच्छा शक्ती मांडलेली. या जगामध्ये पहिली जर इच्छा निर्माण माणसाला होत असते, तिचं नाव ही इच्छा. पण ही इच्छा निर्माण कधी झाली?
जेत अहंकार तनुसी वालव पडिले. अर्धाच तुकडा आहे. पुन्हा लगेच 7व्या अध्यायामध्ये श्लोक चालू होतं. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे भारत अर्जुना, अरे इच्छा निर्माण झाली कशी या जगामध्ये? कधी इच्छा निर्माण होते मला सांगा. मला सांगा, टाळ घ्यावा हे कधी वाटतं? कीर्तन ऐकायला जावं कधी वाटतं? कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर टाळी वाजव हे कधी वाटतं? ज्या टायमाला माणसाची इच्छा निर्माण होत असते. पण ही इच्छा निर्माण झाली कधी? ज्ञानवाद सांगतात अहंकार आणि तनु यांचं प्रेम जडलं. वालभ या शब्दाचा अर्थ काय झाला? प्रेम. विठाला विठाला या अहंकाराचं आणि तनु म्हणजे शरीर या दोघांचं प्रेम जडलं. आणि या प्रेमाचं रूपांतर ज्ञानोबा सांगतात कालांतराने दोघांचा विवाह झाला आणि त्यांना पहिलं अपत्य झालं. त्या अपत्याचं नाव इच्छा. ते तर इच्छा हे कुमारी झाली. ज्ञानोबांचा शब्द आहे. इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छा निर्माण झाल्यानंतर ती इच्छा माणसाला इथं घेऊन येत असते. इथं घेऊन आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहे. ज्ञानवान त्याच्यासाठी गोड दृष्टांत दिला. भजन करा विठाला हजारो नावाच्या इच्छा माणसाच्या जीवनामध्ये. पण सगळ्याच इच्छा माणसाच्या या जीवाच्या पूर्ण होतील असं काही सांगता येणार नाही. ज्ञानवाने सांगितलं चैत्र महिना चालू झाला आणि चैत्र महिन्यामध्ये त्या माणसाने विचार केला असं वाटतंय म्हणे उन्हाळा चालू झाला, घर बांधावं. पण रस्त्याच्या कडाला जमीन होती, चांगल्या प्रकारच्या 2 खोल्या बांधल्या आणि खोल्या बांधल्यानंतर असं वाटलं रस्त्याच्या कडाला घराचं तोंड काढण्यापेक्षा रस्त्याच्या कडाला वर्दळ असते, मग काय करू, रस्त्याच्या कडाला पाठीमागाशी भिंत करू म्हणे आणि दरवाजा आपल्या जमिनीकडे करू. असं त्याने सुंदर अशा प्रकारच्या 2 खोल्या बांधल्या. खोल्या बांधल्यानंतर चैत्र महिना संपला, आषाढ चालू झाला आणि श्रावणही चालू झाला. आणि श्रावण मध्ये कधी कळतो महाराज? वसंत ऋतूचं आगमन झालं का झाडाला जशी पालवी येते तसं ढग आले का समजायचं आता पाऊस येणार. म्हणून असं आभळ आलं जसं सकाळी आलं होतं आपल्याकडे तसं. असं वाटलं काय होईल काय माहिती आता. आणि धोधो असा पाऊस चालू झाला. चैत्र मध्ये बांधलेलं ते घर श्रावण मध्ये एवढा धोधो पाऊस चालू झाला. पण त्या घरावरती PW चे लोक येऊन गेले होते. PW जिल्हा परिषद. हा त्यांनी सांगितलं भाऊसाहेब एक काम करा म्हणे, आता हे तुम्ही आताच नवीन घर बांधलं, तुम्ही काय अजून रंग दिला नाही कारण घराचं काम थोडं ओलं आहे, मग एक काम करा म्हणे तुमची पाठीमागची भिंत आम्हाला द्या. कशासाठी? काय नाही आम्हाला अमक्या कंपनीची जाहिरात वगैरे काढायची म्हणे. त्यांनी असणार त्या घराला रंग दिला आणि रंग दिल्यानंतर त्या घरावरती पाठीमाग काहीतरी चित्र काढलं. मग गोयल कंपनीचं गज म्हणा, LT कंपनीचे सिमेंट म्हणा, हिरो होंडा गाडीची काहीतरी त्यांनी जाहिरात काढली. जाहिरात काढल्यानंतर श्रावण मध्ये असा धोधो पाऊस चालू झाला आणि धोधो पावसामध्ये काय झालं, त्या भिंतीमध्ये पाणी मुरलं गेलं. कालांतराने धोधो पावसामध्ये रात्री असणारी ती भिंत पडून गेली. आपलं उदाहरण संपलं. उदाहरण आपलं संपलं. उदाहरणामध्ये जास्त गुंतू नका. मला सांगा ज्या भिंतीवरती चित्र काढलं होतं त्या चित्राने कुणाचा आश्रय घेतला होता? भिंतीचा आश्रय घेतला. भिंत पडली का चित्र शिल्लक राहतं का? ज्ञानोबराला विचारा ना. पडून गेली भिंती चित्राची केवळ होय माती. ज्ञानोबराने किती गोड दृष्टांत द्यावा. माऊली सांगतात अरे जसं त्या भिंतीची माती झाली तद्वत या न्यायाप्रमाणे त्या चित्राची सुद्धा माती झाली. तसं आयुष्यरूपी भिंत आहे आणि चित्ररूपी काढलेल्या सगळ्या इच्छा आहे. आयुष्य संपलं का गेल्यानंतर चित्राची सुद्धा काय होते? मातीच होत असते. विडाला ही माणसाच्या जीवनातली इच्छा आहे महाराज. काय त्या इच्छेचं स्वरूप? इच्छा असा शब्द आहे की या जगामध्ये माणसाला त्या इच्छासाठी हजारो ठिकाणी माणसं वाईट बोलले जातात. हजारो ठिकाणी माणसं त्या ठिकाणी पाप केलं जातं. पाप वृत्ती निर्माण होते. एक शुभ इच्छा असते आणि एक अशुभ इच्छा असते. शुभ इच्छेचा परिणाम काय होतो? देवाची प्राप्ती. आणि अशुभ इच्छा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेजी झाले अंगे हरी रूप तेजी झाले अंगे हरी रूप तेजी झाले
झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे वासनेच्या संगे देणे लागे अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची अंगे झाले हरी रूप तेची आले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची आले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप नाथ महाराजांनी त्याचा पुरावा दिला. जन्म घेणे लागे वासनेच्या संग. हे वासना म्हणजे काय? माणसाच्या जीवनातली इच्छा आहे. इच्छा दोन प्रकारची होती, एक शुभ इच्छा आणि माणसाच्या जीवनामध्ये असणारे अशुभ इच्छा. शुभ इच्छेचा परिणाम पुसावेसे हेची वाटे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. ही माणसाच्या जीवनामध्ये शुभ इच्छा आहे. आणि अशुभ इच्छेचा परिणाम या मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्माला येत असतो. भागवतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. उत्तानपाद नावाचा राजा आहे. ध्रुव आणि उत्तम असे दोन मुलं झाली महाराज. कालाच्या ओघाने ध्रुव भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालेला आहे. का निघाला? बापाच्या मांडीवर बसायचं होतं. आईने सांगितलं, बाळ अरे बापाच्या मांडीवर बसता येणार नाही. तुला जर या बापाची मांडी पाहिजे असेल तर वनामध्ये जा, साधना कर, तपश्चर्या कर, देवाला सांग का मला बापाच्या मांडीवर बसायचं. ध्रुव वनामध्ये निघाला. 5 वर्षाचा ध्रुव होता. वनामध्ये चालला आणि जात असताना एका साधू सत्पुरुषाचं दर्शन झालं. गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ आहे आणि अखंडपणे भजन चालू आहे. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 वा वा. असं गोड भजन चालू होतं नारद वर्षांचं. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा. 5 वर्षाच्या ध्रुव भेटला आणि विचारलं, का रे बाळ कुठं झाला? म्हणे काय नाही, आईने सांगितलं देव वनामध्ये राहतो. या वनामध्ये कुठं देव भेटेल? भेटणार नाही. एक काम कर म्हणे, देव भेटावं हे अंतःकरणातलं काढून टाक म्हणे. तुला या प्रपंचातल्या सगळ्या सुविधा देतो, घर देतो, बायको देतो, मुलं सगळं काही देतो म्हणे, पण डोक्यातून देव भेटावं हे पहिलं काढून टाक. त्यांनी सांगितलं तुम्ही सगळं काही देता पण देव दाखवा म्हणे मला. किती तीव्र जिज्ञासू असेल. 5 वर्षाच्या मुलाला देव भेटावा ही अंतःकरणामध्ये किती तीव्र जिज्ञासू असेल. एक साधा विचारू, असे आपले किती 5 गेले बरं? असे आपले किती 5 गेले पण देव भेटावा हे डोक्यात सुद्धा नाही आला अजून. देव जाऊ द्या महाराज,
तुकोबराच्या भजनाच्या अंती मी नेहमी सांगत असतो, कधी ना कधी तुकोबराला विनंती करा, तुकाराम महाराज आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं भजन केलं, कधीतरी मरणाच्या अगोदर एकदा तरी एक झलक द्या, एक दर्शन द्या महाराज, परमार्थ कडेला लागल्याशिवाय राहणार नाही. त्या रामायणामध्ये नारद महर्षीने एका जागर बसलो होतं एक जणाला. कोण होता तो? वाल्या होता. काय केलं? एका जागेवर बसवलं, 12 वर्षापर्यंत भजन करून घेतलं महाराज. काय राम म्हणता येत होतं का? नाही ना. मरा मरा म्हणणारा, पण एवढं भगवत चिंतन केलं त्याचा परिणाम शरीराचं वारूळ झालं. 12 वर्षाने नारद महर्षी आले, डोक्यावर हात ठेवला, कृपा कटाक्ष हाळिले, आपुल्या पदी बैसविले, जवळ केलं. उठ म्हणे वाल्या, तू आता वाल्या नाही, वाल्मिक ऋषी झाला. आपण काय करू पुढं सांगा? म्हणे प्रभू रामचंद्र येणारे म्हणे, कुळियाची कीर्ती. हो येणारे म्हणे अगोदर. म्हणून येण्याच्या अगोदरच मला हात करावा लागला. प्रमाण येणारे म्हणून मला हात करावा. प्रभू येणारे अजून. मग तुम्ही एक काम करा, प्रभूंचं असणार चरित्र लिहून काढा म्हणे. कुळियाची कीर्ती वाढविली गण, केले रामायण. रामाधी कशामुळे झालं? भगवंताच्या नामस्मरणामुळे वाणी पवित्र झाली, देह पवित्र झाला, आणि मागच्या जन्मातलं ह्या जन्मामध्ये केलेल्या पापाची निवृत्ती होत जर असेल, याला म्हणतात शुभ इच्छा. 5 वर्षाच्या ध्रुवाला नारद महर्षी भेटले होते, आणि नारद महर्षीने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिन्यापर्यंत या मंत्राचा जप केला, आणि परमात्म्याचं दर्शन झालं. समोर परमात्मा आलेले, पण काय बोलावं कळतं का आपल्याला? आपण जर देवगडला गेलो आणि बाबाने सहज आपल्याला विचारलं, बरोबर गावातलं काय चालू भाना शिवऱ्यामध्ये, बाबाने असं गपक्याने विचारलं, काय सांगता येतं? नाही 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 महाराज. बाबाच्या समोर सुद्धा काय बोलावं हे सुद्धा त्या टायमाला जसं माणसाला कळत नाही. ध्रुवाच्या समोर करतुम अकर्तुम अन्यथा करतुम परमात्मा समोर होता. देवाने विचारलं कशासाठी बसला बाबा? 6 महिन्यापासून. म्हणे काय इच्छा आहे? म्हणे बापाच्या मांडीवर बसायचं. ध्रुवा, बापाला किती आयुष्य माहितीये का? म्हणे अल्प आयुष्य मानव देवा, अल्प आयुष्य मानव देवा, शत गणिले ते अर्धरात्र काय, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहे गा, राम स्मराय, राम राम स्मराय, काय भजनाचे उरले ते पाहे गा, राम राम स्मराय, राम राम स्मराय. हरी अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरलत पाहे का. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरलत पाहे का. किती आयुष्य आहे बापाला? अल्प आयुष्य, एवढंच बापाला आयुष्य. म्हणे बाप गेल्यानंतर कुणाच्या मांडीवर बसील? ध्रुवाच्या लक्षात आलं बाप एक दिवस जाणार आहे. एक सांगू, बाप गेल्यानंतर बसायची जागा जात असते, आणि आई गेल्यानंतर सावली जात असते. या जगामध्ये बाप गेल्यानंतर बसायची मांडी जात असते, आणि आई गेल्यानंतर पदराची असणारी सावली निघून जात असते. या जगामध्ये ध्रुवाने विचार केला, बापाला आयुष्य संपणार आहे, बाप एक दिवस जाणार आहे, काय करावं? भगवान सांगतात काळजी करू नको, अशा जागेवर बसवतो का तिथून कोणी तुला लोटणार नाही. तो वनाला याची लागे, जो बैसवया पित्याच्या उत्संगी, की चंद्र सूर्या परिसजगी श्लाघो केला. याला म्हणतात शुभ इच्छा. विठाला दुसरा शब्द या जन्माच्या बाबतीत सांगत असताना माणसाच्या जीवनामध्ये कर्तुम शक्तीचा विचार. काय ह्या जगामध्ये कर्तुम शक्ती? का माणसाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर हे करायचं ते करायचं,
हे करता करता आयुष्य कधी निघून गेलं काय कळालं? काय कळालं आपल्याला? काहीच कळलं नाही. माणसं बोलता बोलता सहज म्हणतात अहो आता नाही जवळजवळ 20 वर्ष झाले, पण माणसाला वाटतं की 20 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं. काय कळलं आपल्याला? काहीच कळलं नाही. माझं आपले पोरं लग्नाला आले, आता काय सांगा? काय कळलं माणसाला? काय कळतं माणसाला? काहीच नाही कळत. अहो सकाळी उगवलेल्या दिवस संध्याकाळी ते जुने म्हातारे माणसाला विचार त्यांच्या म्हणी, ते नेहमी सांगायचे महाराज, सकाळी राजनामध्ये भरलेलं पाणी संध्याकाळी संपल्या जायचं, आणि सकाळी टोपल्यामध्ये थापलेल्या भाकरी संपल्या जातं. तसे आयुष्य महाराज हे संपत चाललेले. काळानाथ हे पहा आयुष्य जात आहे काळ जपत सेवा काळ जपत सेवा. रोहिताला घोरवा स्वहिताचा घोरवा आणि हरीचा धनधार पुत्र आयुष्य जात आहे पा काळ जपत सेमा स्वहिताचा घोर बहा ध्यानी रहा श्री हरीच्या धनधारा पुत्र जन. नामदेव महाराजांनी सांगा आयुष्य हे जाणार आहे. काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाचे उंडी माशी पांक पांखडे तव हे सरे. काळा नळाचा काय हा जबडा आहे, आणि या काळा नळाच्या जबडामध्ये आपण सगळे कोण आहे? निघालेले प्रवासी. आपण रेल्वे स्टेशनचा डबा पाहिलेला आहे ना, आपण रेल्वेचा. आपण नेमकं कोणते प्रवासी? बरं आपण सध्या डबेत बसलेले प्रवासी. आपल्याला काय फक्त स्टेशन आलं उतरायचं काय म्हणे, आपण उतरलो का दुसरे बसणारे तयारच आहे महाराज. आपल्याला फक्त उतरायचंच काम राहिलं महाराज. आता ज्यांचा 13वी विधीचा कार्यक्रम आहे ते डब्यातून उतरले, आता दुसरं कोणीतरी बसणारच आहे. फरक काय? फरक काहीच नाही महाराज. सगळा असाच बायोडाटा आहे. असेच टाळकर राहतील, असेच ऐकणार राहतील, फक्त फोटो बदलन. काय मग सांगा ना तुम्ही. मी नेहमी सांगत असतो, गेलेल्या माणसाच्या शेजारी असं सहज बसून पाहिजे, सहज बसायचं. उगा सहज काय म्हणतात ना, कान लावून बसायचं. काय वाटतं बरं माणसाला? काय वाटतं माणसाला? कधी कधी वाटलं पाहिजे हे सगळं असंच होणार आहे का आपल्या टायमाला? आपण असंच पुढे एका ठिकाणी असंच कोणीतरी आपल्यासाठी या जगामध्ये रडणार आहे. हे ज्या दिवशी बोध होतो महाराज, तो जगातला सगळ्यात मोठा बोध आहे. का आलो कशासाठी हे माणसाच्या जीवनामध्ये कळालं पाहिजे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हे करायचं ते करायचं, सगळ्या गोष्टी राहून जात असतात. आयुष्य काही क्षणामध्ये निघून जात असतं, काही कळत नाही. उदाहरण सांगतो, भजन करा विठाला काळ कधी कुणाला सोडत नसतो हे कधी ध्यानात ठेव. बिरबल बादशाह रस्त्याच्या कडाने चालले होते गावामध्ये, सकाळी सकाळी फेरफटका माराव. उदाहरण कशासाठी सांगतो, काय नाही तुम्हाला एकदा फ्रेश करतो, दुसरं काय नाही. ऐका, उदाहरण महत्वाचं आहे. बिरबल बादशाह रस्त्याच्या कडाने गावामध्ये फेरफटका मारत असताना बादशाहने सहज बिरबलला प्रश्न केला, बिरबल हे गावामध्ये हे कुत्रे फिरतात म्हणे. हो फिरतात म्हणे. कुत्र्याला जीभ राहते म्हणे. माणसाला जीभ आहे ना म्हणे. मग कुत्र चालत असताना त्याच्या जिभेवरती लाळ असते म्हणे, लाळ म्हणे राहते. माणसाला राहते. मग मला एक सांग म्हणे, कुत्र्याला जीभ माणसाला जीभ, परंतु माणूस बोलतो, कुत्रा बोलता का म्हणे? म्हणे कुत्रा नाही बोलत. मग का बोलत नाही ते ना, आता मला काय माहिती का बोलत नाही. देवाने त्याला त्याचं ज्ञान दिलं नाही. हा काय माझा दोष? दोष कुणाचा आहे ते सांगू नको. या कुत्र्याला का बोलता येत नाही संशोधन कर. बिरबलने विचार केला, प्रश्न जर मेंदूतला असता तर उत्तर दिलं असतं. प्रश्न असा विचारला, त्याने सांगितलं उद्या सभेमध्ये सांगतो. दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये सभा भरली, आणि सभा भरल्यानंतर बादशाने पुन्हा प्रश्न केला, बिरबल कालच्या कुत्र्याचं काय झालं? आता कालचं कुत्रा कुठे गेलं बिरबलला काय माहिती. आता गावामध्ये हजारो कुत्रे भेटतात, तो बसंग सारे गावाचे कुत्रे गोळा करीत. कालचं कुत्रा काय झालं मला माहित नाही. काय करावं? वाड्याच्या बाहेर गेला आणि तेवढे ते कुत्रा चाललं, धरलं त्याला आणलं वाड्यात. हे बघा काय करायचं म्हणे, या कुत्र्याला जीभ आहे, माणसाला जीभ आहे, माणूस बोलतो, कुत्रा का बोलत नाही? त्यांनी सांगितलं याच्यावर संशोधन करावं लागेल.
याचं म्हणणं होतं याच्यावर संशोधन कर आणि याला बोलतं कर, काही कर. याने सांगितलं ठीक आहे, याला बोलतो करतो, पण याला बोलण्यासाठी काही वर्ष लागतील म्हणे. किती वर्ष लागेल म्हणे? किती वर्षाचा कालखंड? बिरबलने सहज बोटाच्या ह्या कांड्या आहे का, आपल्याला कांड्या असतात बोटाला, हे कांड्या असा मोजीत बसला आणि बिरबलने सहज उत्तर दिलं, बादशाह साहेब, या कुत्र्याला जर बोलायचं जर असेल, याच्यावर संशोधन करायचं असेल, तर कमीत कमी या कुत्र्याला बोलण्यासाठी मला जवळजवळ 20 वर्षाचा कालावधी लागेल. त्याने 20 वर्ष, हो म्हणे, कुत्र बोलायचं, माणूस नाही. कळालं दबा? अहो कुत्र बोलायचंय मला, माणूस का? जाऊ द्या, माईक मध्ये काय आता कॅमेरा चालू, माणूस नाही बोलायचं, कुत्र बोलायचं म्हणे. मग एक काम कर, हे कुत्र घे आणि 20 वर्षानंतर बोलतं करून दाखवलं पाहिजे. नाही बोलवलं, हा ना म्हणे 100 रुपयाचा स्टॅम्प लिहून देतो मी तो. जर 20 वर्षानंतर कुत्र बोलता करता नाही आलं तर या असणाऱ्या बिरबलला भर चौकामध्ये फाशी द्यायची. लिहून दिलं, हा कागद तुम्ही सांभाळ. लोकांनी त्याच्या वैतागले महाराज, नको म्हणते ते, हे कागद तुमच्याकडे ठेवा. बर ठीक आहे, 20 वर्षानंतर हो बोलतं करेन म्हणे, पण याच्यावर काही संशोधन करावं लागेल, याच्यावर काही औषधं लागतात म्हणे. म्हणे काय औषध आहे तेवढे घेऊन ये. औषधं घेऊन येईन म्हणे, पण औषधाचा खर्च किती माहिती म्हणे. मग किती? कुत्र्याला बोलण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये खर्च आहे. 1 लाख म्हणजे माणूस नाही, कुत्र बोलायचं आहे. 1 लाख रुपये खर्च आहे म्हणे. तुझा अकाउंट नंबर सांग म्हणे. त्याला आधार लिंक आहे का? हा ते लागत. हा ते आधार लिंक केलेलं आहे का तू? हा, त्याने अकाउंट नंबर दिला. जा हे कुत्र घेऊन जा, तुझ्या खात्यावर 1 लाख रुपये कुत्र्याच्या औषधासाठी पडतील. ते बरोबर आहे सगळं, कुत्र्याच्या औषधाचे जमा झाले हो. पण माझ्याकडे बघा ना आता तुम्ही, कुत्र बोलायचंय मला 20 वर्षापर्यंत, म्हणजे 20 वर्षापर्यंत मला त्याच्या समोर बसावं लागेल की नाही? नाही तुम्ही झाले कीर्तनाला, पण आमचं काय काय करायला आजो, जाऊ द्या. जेवण आहे 13 कीर्तन झालं. म्हणे काय इच्छा आहे म्हणे, मला त्या कुत्र्याच्या समोर 20 वर्ष बसायचंय म्हणे. बरोबर, मग मला कमीत कमी महिन्याला 1 लाख रुपये पगार पाहिजे. बादशाहने सांगितलं दिला. तुझ्या अकाउंटवर महिन्याला 2 लाख रुपये जमा होईल. आता बिरबलने ते कुत्र उचललं, घरी निघून गेला. 100 रुपयाचा स्टॅम्प त्या राजाकडे देऊन टाकला, स्टॅम्प. आणि तू बिरबल ते कुत्र घेऊन घरी आला आणि ज्याला महिन्याला 2 लाख रुपये चालू झाले, त्याचा मित्राला झाले ना माहिती. त्याने इंस्टाग्रामला पाहिलं ते बातमी. त्याला असं वाटलं फेसबुकला पडली ही बातमी, तर असं का, याला महिन्याला 2 लाख रुपये कस काय चालू झाले, कोणत्या 2 लाख रुपये चालू झाले. त्याला दमच निघाला, आला भेटायला. का रे म्हणे, तुला महिन्याला 2 लाख चालू झाले म्हणे, कुत्र्याची 1 लाख म्हणे. हो, तुझी 1 लाख म्हणे. बरोबर आहे म्हणे. काय कशासाठी म्हणे? काय नाही, कुत्र बोलतं करून द्यायचं म्हणे. अरे ते कुत्र भाकरीसाठी येऊ राहिलं, त्याला बोलतं करतो का म्हणे तू? त्याला भाकर सुद्धा टाकली नाही म्हणे, आणि त्या कुत्र्याला बोलतं करा. त्याच्या अंगात कमी भाकर तर टाक म्हणतात अर्धी त्याच्या समोर. काय कारण सांग म्हणे. अरे कुत्र बोलत नाही म्हणे. नाही बोलत, मग तू लिहून दिलं त्याच्यावर. लिहून द्यायला काय होतं? आज किती का कागद पडले, लिहून दिलं, काहीच नाही झालं म्हणे. ते कागद आहे त्याच्याकडेच म्हणे. अरे पण ते जाऊ दे मध्ये म्हणे, पण आतापर्यंत कमवलेली कीर्ती तुझी व्हायला जाईल ना रे. आतापर्यंत ज्याच्या दारात तू काम केलं म्हणे, प्रामाणिकपणाने काम केलं, तुझी कीर्ती जगभर आहे. पण जर तू कुत्र बोलता करता आलं नाही तर माणसं म्हणते एवढा मोठा बिरबल होता पण कुत्र्या वाचून मिळाला म्हणतील ना लोक. लोकाला काय महाराज, लोक चांगल्याला नाव ठेवते, त्याचं काय घेऊन बसले तुम्ही? ते त्याच्या पाठीमाग काय कारण सांगू का म्हणे. काय कारण आहे? कोणाला सांगायचं नाही. त्याने अजिबात सांगायचं नाही म्हणे. बादशाने बिरबलने ते असणारं कारण त्याच्या मित्राला सांगितलं, पण त्याने काय सांगितलं आता मला तुम्हाला माईक मध्ये सांगावं लागल. काय कारण आहे म्हणे, कोणाला सांगायचं ना, अजिबात कोणाला सांगायचं, अजिबात बातमी लीक करायची नाही, ध्यानात ठेव म्हणे. त्याने अजिबात कोणाला सांगणार नाही. एक ध्यानात ठेव म्हणे, कुत्र्याचे 1 लाख चालू आहे म्हणे मला. बरोबर आहे, माझे 1 लाख चालू आहे. महिन्याला किती? 2 लाख रुपये. कुत्र कधी बोलायचंय म्हणे? 20 वर्षाने. 20 वर्ष गुणिले 2 लाख किती पैसा जमा होतो? जाऊ दे, नाही चुकलं गणित. हा
विठाल जाऊ दे डोक्याला कामाची काम आहे. विठ्ठल 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 जाऊ दे डोक्याला कामाची काम. एवढा पैसा चिक्कार पैसा जमा होणार. एवढा पैसा जमा झाल्यानंतर कुत्र कधी बोलायचं म्हणे 20 वर्षांनी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. 20 वर्षांनी कुत्र बोलायचं थोडं बादशाकडे पाय म्हणे. बाई तो बेस खाली आता 20 वर्षांनी कुत्र बोलायचं. बादशाचं वय पाहिलं किती म्हणे किती सध्या 85 चालू आहे. कुत्र कधी बोलायचं जगन का ते तवर बादशाह काय बादशाह राहतो. अरे पण उद्या बादशाह मेलच नाही तर म्हणजे काळजी करू नका. माझ्याकडे बघ सध्या 65 चालू आहे. माझं नाही बिरबल सांगतो माझ्याकडे बघ सध्या 65 चालू आहे म्हणे माझं. कुत्र कधी बोलायचं 20 वर्षाने. अरे 65 आणि 20 किती झाले 85. अरे पण या शरीराचा काही भरोसा आहे का म्हणे. क्या भरोसा है इस जिंदगी का. या शरीराचा काही भरोसा आहे का म्हणे. बरोबर आहे. जर बादशाह मेला नाही मी मेलो नाही तर ह्या कुत्र्याकडे पाय म्हणे का. प्राणी शास्त्राचा नियम असा आहे म्हणे का कुत्र्याला मुळात 20 वर्षाचंच आयुष्य हे ध्यानात ठेवा. तुम्ही कोणताही कुत्रा घरामध्ये सांभाळा प्राणी 4 पायाचा कोणताही सांभाळा 20 वर्षाच्या पुढे ती प्राणीशास्त्र किंवा प्राणी ते जगत नाही म्हणे. हे कुत्र बघ म्हणे. अरे पण 20 वर्षांत कुत्र जर मेलं तर म्हणे काय नाही याच्या सोपा पर्याय 20 वर्षांनी हे कुत्र मेलं का पुन्हा नवीन कुत्रा आणायचं. महिन्याला 2 लाख चालू द्या. आपलं उदाहरण संपलं. विठाला विठाला काय आयुष्याची कालगणना नाही सांगा ना महाराज. बादशाह असू द्या बिरबल असू दे वा कुत्रा असू द्या काळ या जगामध्ये घडी घडी काळ वाट याची जर अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ कधी जसं कोणाला सोडत नाही तसं या जगतामध्ये कर्तृत्व शक्तीचा विचार मांडत असताना माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही करायचं पण आयुष्य आपल्या हातामध्ये नाही. क्रियाशक्तीचा विचार संपला इच्छाशक्तीचा विचार संपला राहिली या जगामध्ये ज्ञानशक्तीचा विचार. या जगामध्ये देवाने सगळे जलचर भूचर खेचर वनचर 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. पण ज्ञान नावाचं साधन ज्ञान नावाची वस्तू देवाने कोणाला न देता याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. ज्ञान ज्ञान म्हणजे काय. ज्ञान काय असं सावयव पदार्थ आहे का दाखवतो. चला आज सकाळी कीर्तने मग येताना नेवाच्या पाठीवर पावशेर ज्ञान घेऊ आणि 9 ते 11 मध्ये वाटून देऊ. ज्ञान असं वाटता येत नाही. ज्ञानाची काही लक्षणं आपल्याला सांगता येईल. नाही कळलं एक साधं उदाहरण सांगतो. एखाद्याचे जर डोळे दुखायला लागले तर माणसं म्हणतात तुम्ही एक काम करा अमक्या अमक्या शहरामध्ये जा तिथं त्या डोळ्याच्या विषयी तज्ञ डॉक्टर आहे. याचा अर्थ काय त्या डॉक्टरला डोळ्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. मग त्यांनी असं काही ज्ञान दाखवलं का. ज्ञान दाखवलं नाही पण ज्ञानाची लक्षणं त्यांचा डोळा नीट केला चांगला केला माणसं म्हणतात त्यांच्याकडे त्याचं ज्ञान आहे. या अनुषंगाने विचार करा या जगामध्ये ज्ञान किती. ज्ञानोबराला विचारा किती ज्ञान महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. किती ज्ञान महाराज. एवढं ज्ञान आहे तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरित याते. ज्ञानोबा येतानीच ज्ञान घेऊन आले आणि त्या ज्ञानाचा परिणाम तुकाराम सांगतात 2 अनुषंगाने होत असतो. ज्ञानाचा एक परिणाम या जगतातला प्रपंच कसा करावा हे सुद्धा ज्ञानाने कळतं का. आणि दुसरी गोष्ट या जगामध्ये आल्यानंतर परमार्थ कसा करावा हे ज्ञानाने कळतो. ज्ञानाने असा परमात्मा आहे तरी परमात्मा ऐसे जे ज्ञान माऊली बोलले.
ज्ञानाने परमात्मा कळतो, पण मिळण्यासाठी भक्तीच करावं लागते बर का. ज्ञानाने परमात्मा कळतो, असा परमात्मा आहे. तुकोबरा सांगतात ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये कळाल्या, आणि ह्या दोन्ही गोष्टी कळाल्यामुळे या जगामध्ये प्रपंच कसा करावा आम्हाला कळाला. असा असणारा प्रपंच कस का होता. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरझार हरिविन. हा लटिका असणारा संसार आहे, हा संपणार आहे. संसार या शब्दाची व्याख्या काय. संसरती इति संसार, का ज्याचं सरण झालेले हळूहळू तो संपत चाललेला आहे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो. गावामध्ये पाहुणे आले, आणि पाहुणे आल्यानंतर स्वयंपाकाला थोडा टाइम होता. मग ये दादा सांगितलं, ये दादा चालता का आमच्या गावामध्ये ओढ आहे, त्या ओढ्याला पाणी आलं, तुम्हाला दाखवतो म्हणे. थोडा स्वयंपाकाला टाइम गावातल्या असणार लांब परगावच्या पाहुण्याला गावामध्ये घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, बघा पहिला पाऊस झाला होता ना, इथपर्यंत पाणी आलं. खोडक्या दिसतात पहिल्या खोडक्या, हा त्या तरंगल्या काड्या कुड्या असतात, हा इथपर्यंत आमच्या नदीला पहिला पूर आला होता, त्या पाटाला इथपर्यंत पाणी आलं. असं का. नंतर थोडासा पाऊस कमी झाला, आणि 10-15 दिवसांनी हे बा हे दुसरी लाईन दिसते का खोडक्याचे, हे मिरा कत्तर मारले होते लोकांनी, ते वाळे लगवत, हे दिसतं का. हा हे इथपर्यंत पाणी आलं होतं. आणि आता काय झालं, 7-8 दिवसापासून 10-15 दिवसापासून पाऊसच कमी झाला, पिकं सुकून चालली. बा पाटाला नदीला काही पाणी राहिले नाही, बा तळाला पाणी गेलं. उदाहरण संपलं, सांगायचं माझं संपलं. आता सिद्धांत ऐका. पहिलं पाणी आलं त्याच्या काही खुणा दाखवल्या, पाणी ओसरलं त्याच्या काही खुणा आहे. तसं प्रपंचाच्या काही खुणा आहे का हो. का असा प्रपंच आमचा इथपर्यंत पहिला होता, नंतर इथपर्यंत आला, आणि नंतर इथपर्यंत खाली गेला. तुकाराम महाराजांची भाषा बघा. मी नेहमी सांगत असतो, अभंग बघत असताना अभंगाचा मुद्दा पहा. कारण एक सांगू का, संप्रदायातली बरीचशी मंडळी इथं उभा आहे. हजारो जणांची कीर्तन ऐकले, मोठ्यांचं श्रवण केलं, सहवास घडला. वास्तविक विचार केला, मला असं वाटा नाही 13 विविधीचं कीर्तन एवढे टाळकरी आल्याच वाटलं. हो एवढी माणसं महाराज आज का ह्या मातोश्रीचं कोणत्या तरी जन्माचं पुण्य म्हणून आज एवढी टाळकरी. विठाला विठाला एवढा असणारा समाज या मातोश्रीला 13व्या विधीच्या निमित्ताने. म्हणून मी सांगत असतो, अभंगाचा उपक्रम कळायला पाहिजे ना, अभंगाचा उपसंहार कळाला. उपक्रम उपसंहारो अभ्यासो पुरवता फलम, शास्त्राचा नियम. उपक्रम कळाला का त्याला उपसंहार कळत येतो. ज्याला शिरायचं कळालं त्यालाच बाहेर पाडता येतं. हे संतांचं वाक्य. प्रपंच ओसरावा का बोलले तुकाराम महाराज. तो हळू डायरेक्ट नष्ट का होऊ नये, कारण तो तसा नष्ट होतच नाही, तो हळूहळू हळूहळू असा कमी होत असतो. आणि म्हणून या जगामध्ये प्रपंच आम्हाला कळाला, तो ज्ञानाने कळाला. का ज्या प्रपंचामध्ये तुकाराम सांगतात मी राहिलो, त्या प्रपंचाने अनेक जण संपवले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत आता पुढची तयारी चालू झालेली, सगळे संपले, कोणी राहिलं नाही. हा असणारा प्रपंच आहे, याच्यामध्ये आम्हाला काही भेटणार नाही. हा मिथ्या आहे, फलकटो संसार येते सार भगवंत. या स्वरूपाचं वर्णन त्रिगुण आसार निर्गुण सार ज्ञानोबाने हरिपाठामध्ये वर्णन करावं. असा असणारा तो संसार आम्हाला कळाला, आणि ते कळाल्यामुळे आम्ही त्याला बाजूला केलं, आणि असणारा परमार्थ आमच्या जीवनामध्ये अंगीकार केला. त्या काळामध्ये तुकोबरांकडे काही साधक मंडळी गेली. का हो तुकाराम महाराज, तुम्ही ज्या प्रपंचामध्ये आहात तो प्रपंच आम्ही करतो, पण तो करत असताना तुम्हाला जो आनंद प्राप्त होतो तो आनंद आम्हाला प्राप्त होत नाही. काय कारण. तुकाराम सांगतात, मी तुम्हाला सांगतो काय करा. या प्रपंचामध्ये जर तुम्ही आलात ना, तर तुम्ही भगवत चिंतन करत राहा, भगवंताचं भजन करत राहा. जर नाही केलं तर काय होईल, तुमचा जन्म व्हायला. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला,
मासी बजारे विठ्ठला तुकाराम असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समाधान जर प्राप्त करायचं असेल तर काय करा, भगवत चिंतन करत राहा. या संसारामध्ये तुम्ही आलात, याला सोडू नका. याच्यातली असणारी मोहमाया आसक्ती बाजूला करा. याच संसारामध्ये राहून मी भगवत चिंतन करत करत भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालो. याचा अर्थ आपल्याला हा सोडायचा सांगितला नाही. हे भजन केलं का तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणत राहा, भजन करत राहा. आणि या संसाराची आसक्ती सोडून एक दिवस जीवाला जावं लागतं. जसं या परिवारातल्या असणाऱ्या गंगा भागवती असणाऱ्या आजीबाई हौसाबाई या परिवाराला सोडून गेल्या. या परिवाराला मोठं करण्यासाठी जवळजवळ आपल्या वयापर्यंत आपला देह खर्च केला. हा प्रपंच या ठिकाणी उभा केला आणि कोणत्याही प्रकारची आसक्ती न धरता हा देह हा संसार सगळा सोडून इहलोकी परलोकी विलीन झाला. पक्षी अंगणी उतरती गुंतून राहती. ते गुंतून राहतात का नाथमार सांगतात? नाही ना. पक्षाने दाना टिपल्यानंतर त्या पक्षाने कधी विचार केला का ह्या माणसाचा ह्या माता माऊलीच्या माझ्यावर फार उपकार झाले का सकाळी सकाळी झाडीत असताना तिनं मला दाणे टाकले आणि ते दाणे टाकल्यानंतर मी खाल्ले. पण दाणे घेत असताना मला असं वाटलं ज्या अंगणामध्ये दाणे टाकले तेवढं 2 गुंठे माझ्या नावावर करायलाच पाहिजे. तेवढं अंगणापुरतं 2 गुंठे का होईना. नाही ना. त्यांच्या जीवनामध्ये जशी कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. अजून एक उदाहरण नाथ मला सांगतात. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवून गेला. पांतस्थ वारकरी रात्री मुक्कामाला थांबले. त्या घरच्या लोकांनी त्यांना स्वयंपाक केला, सकाळी आंघोळीला पाणी दिलं, चहा वगैरे घेतला. गण लावून तो माळकरी दादा भजन करत करत निघाले. पण जात असताना कधी विचार केला का यांच्या त्या पडवीमध्ये झोपलो आणि तेवढी पडवी मला द्यायला पाहिजे होती. नाही. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. तसं हे जीवन आहे. आयुष्यभर आपण या प्रपंचामध्ये राहतो आणि शेवट या प्रपंचाची आसक्ती सोडून एक दिवस निघून जावं लागतं. जात असताना या परिवारातल्या कैलासवासी हौसाबाई अक्का त्या आजी निघून गेल्या. कोणत्या प्रकारची आसक्ती? पण आई कुठेही जाऊन दे, कधी ध्यानात ठेव, नामदेव गाथा वाचा, स्वतंत्र प्रकार नामदेव महाराजांचं. ती आई कुठे जरी गेली परंतु त्या आईचं चित्त मात्र मुलांच्याच ठिकाणी असते. नामदेव महाराज असे फिरत असताना एक झाड त्यांना दिसलं आणि त्या झाडावरती काही खोपा दिसला. त्या खोपामध्ये असणारे 2-3 पिलं होते आणि त्या पिलांची आई दाणे टिपण्यासाठी काही त्या जंगलामध्ये त्या वनामध्ये गेली होती. नामदेव महाराजांनी तो प्रसंग बघितला आणि त्या पिलांचा ऐकलेला संवाद नामदेव महाराजांनी नामदेव गाथ्यात आणला. पिलांचा संवाद आहे नामदेव गाथ्या सांगतात. ते पिलं एकमेकांसंग चर्चा करत होते. अरे आई आपल्याला सोडून गेली. आईने विचार करायला पाहिजे होता. ज्या मुलांसाठी तू दाणे टिपण्यासाठी गेली हे खरं आहे, पण एखादा पारधी जर आला आणि आम्हाला इथं जर बाण लावला तर आमचा या ठिकाणी गतप्राण होईल. आई हे सगळं आमच्या करता केलं पण तू आम्हाला सोडून गेली, तुला कळायला पाहिजे होतं. नामदेव महाराजांनी तो प्रसंग आठवला आणि नामदेव महाराज त्या पिलाला सांगता, अरे पिलानो, आई कुठेही जाऊ द्या, ती गेली अंतराळामध्ये गेली. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. काय नामदेव महाराजांनी बोलाव गोड महाराज. आहा हा, हे संतांचे अभंग महाराज हे हृदयाला छेद करणारे. चित्त बाळा, अरे ती गेली उडून, जाऊ द्या म्हणे गेली, पण ती जरी कुठं जरी गेली पण मात्र तिचं चित्त कुणापाशी असतं? तिच्या बाळाजवळ असतं, तिच्या लेकराजवळ असतं. नामदेव महाराजाला हेही उदाहरण कमी पडलं. नामदेव महाराजांनी दुसरं उदाहरण सांगितलं. नुकतीच गाय व्याली होती. गाय व्याली, गावरान गाय. तिला वासरू झालं आणि 10-12 दिवसांनी त्या मालकाने त्या गायीच्या असणारा कळप होता त्या कळपामध्ये त्या गायीला टाकलं. वासरू गोठ्यामध्ये ठेवलं आणि त्या गायीला घेऊन रानामध्ये चालला. मला सांगा, जी गाय रानामध्ये जात असताना प्रत्येक गायीच्या पाठीमागं राहते आणि मागं वळून पाहते. का वळून पाहते? तिचं असणारं वासरू त्या गोठ्यामध्ये असतं. पा रानामध्ये जात असताना ती गाय सगळ्या गायीच्या मागं असते आणि मागं वळून पाहते, पण तो तिचा मालक दिवसभर तिला घरी येऊन देत नाही. ती दिवसभर चरते खरं, हे मान्य आहे, पण काय होतं ज्ञानोबाला विचारा ना. नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वस घरी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख केला. माऊली सांगतात ती गाय दिवसभर रानामध्ये चरते
पण चरत असताना लक्ष कुठे? गोठ्यामध्ये बांधलेलं जे वासरू असतं ना, ते दिवसभर त्या वासराकडे लक्ष असते. आणि संध्याकाळी 4, 4:30, 5 वाजले का नामदेव महाराज सांगतात त्या गायीचा मालक त्या गुरांचा घोळका घेऊन ज्या टायमाला रानातून घरी येतो का जी गाय जाताना सगळ्या गायींच्या पाठीमाग राहते, आता येताना ती गाय. काय स्वभाव आहे महाराज या प्रेमाचा, हा चित्ताचा स्वभाव. नामदेव महाराज सांगतात का येताना ती गाय सगळ्या गायींच्या पुढे असते. नामदेव महाराज सांगतात धेनू चरे वनी वस असे घरी चित्त वसावरी ठेवून फिरे. ती गाय दिवसभर फिरते पण तिचं चित्त मात्र तिच्या पिलांशेजारी असतं, वासराम जवळ असतं. तसं आई कुठे जाऊन द्या, या परिवारातल्या आई निघून गेल्या, जाऊ द्या, वयाच्या मनाने त्या निघून गेल्या, त्या कुठं जरी गेल्या पण मात्र चित्त त्यांच्या मुलांच्या मुली लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. आहे माऊलीचे चित्त, वाहे 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 माऊलीचे चित्त. ऐसी गराची जाती, ऐसी ऐसी गराची लेकराचे हित. त्या लेकराचं हित जर या जगामध्ये कुणाला कळत असेल तर ते एक माऊलीला कळतं, ते आईला कळतं. आई म्हणे मी फक्त असणं, मुलगा म्हणे का मी फक्त माझ्याच आईवर प्रेम करतो का, तिनं जन्म दिला. पण आईच्या बाबतीत असं संभवत नाही. आई सगळ्या लेकरावर सारखं प्रेम करते महाराज. जाणते लेकरू माता लागी दुरी धरू. या आईसाठी किती गायलं महाराज या जगाने, भरपूर गायलं. मला गात येत नाही असं नाही, पण मी गात नाही टाकते. मी कीर्तनात ते गात नाही, हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक. हाय माझी बर, माझं स्वर जात नाही असं काय नाही. नाही नाही नाही, त्याला ज्ञानोबरांचाच पुरावा द्यावा लागतो आईसाठी. तुकोबरांच्या गाथ्याचाच पुरावा द्यावा लागतो, कारण त्या शब्दाला वजन आहे महाराज. मला सांगा, आज पंढरीनाथाच्या दर्शनासाठी हजारो लाखो माणसं जातात. कशासाठी जातात, काय ताकद आहे, काय नाही. भगवंताने पुंडलिकरायाची सेवा करताना पाहिली, कुणाची केली हो, आई वडिलांची सेवा केली. एवढी सेवा केली का साक्षात पंढरीनाथ त्यांच्या भेटीसाठी आले. भगवान उभे होते आणि विचारलं, पुंडलिका तुझ्या आई वडिलांची सेवा एवढी केली, ते पाहण्यासाठी इथं आलो म्हणे. कोण म्हणे तुम्ही, म्हणे भगवान आहे. बर बर बर, थांबा म्हणे तिथं उभे राहा. अरे किती वेळ उभं राहू म्हणे. वीट होती अशी माग ती वीट फिरकावली, हो फिरकावली वीट, वीट अशी माग फिरकावली आणि त्या वीटवर उभे राहा म्हणे. आई वडिलांची सेवा चालू आहे. किती वर्ष झाले हो, युगे झाली 28 युगे झाले. किती युग झाली, 28 युग झाली, पण आजूक सेवा चालूच आहे महाराज. या जगामध्ये एवढी सेवा केली, 28 काय, पण आजूक 28 लाख युग जरी गेली तर देवाला विटवून खाली उतरायचा चान्स संपला. देव विटवून खाली आता उतरत नाही. आजूक त्या ठिकाणी सेवा चालू आहे. का, कारण जगातले सगळ्यात मोठं तीर्थ जर काय असेल तर आई हे जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे, सगळ्यात मोठं तीर्थ आहे. मी तुम्हाला ज्ञानोबाचा भक्कम पुरावा देतो. भजन करा विठाला विठाला.
मोठं तीर्थ आहे. पण त्या तीर्थासंग जर तू बोलत नसेल, जगातली सगळी तीर्थ केली, तर तुझ्यासारखा मूर्ख या जगामध्ये कोणी नाही. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एरा विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. काय गोड बोलावं ज्ञानोबरायांनी महाराज. ज्ञानोबराचा पुरावा दिला का कोणताच पुरावा जोडायचा नाही महाराज. फायनल पुरावा म्हणजे ज्ञानोबरायांचा. माऊली सांगतात तरी घरी माता पितारा. घरी कोण आहे? आई वडील आहे. आणि गावात रोज भाषण ठोकितोय. मी सांगणाऱ्यापासून सांगतो, हे कधी ध्यानात ठेवा. आई वडिलांची सेवा करत नाही, रोज भाषण सांगतो, पण घरी आल्यानंतर माऊली सांगतात आई वडिला संग धड बोलत नाही. जगातले सगळे तीर्थ जरी केले तरी त्याचे सगळे व्हायला गेले. केवळ काशी, केवळ काशी, बोला बोला. माय बापे केवळ काशी, केवळ काशी, माय बापे केवळ काशी, केवळ काशी, माय बापे केवळ काशी, केवळ काशी, माय बापे केवळ काशी, नगर तीर्थासी, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. काय केले पुंडलिके, काय केले, काय केले, काय केले हो. तेने न जावे तीर्थाशी. काय सुरू? माय बापे केवळ काशी, हा, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले. काय केलं सांगा ना. प्रश्न केला महाराज आपल्या समोर. प्रश्नार्थक चिन्ह नाही. सांगा ना पुंडलिकाने काय केलं. शेवटच्या क्षणापर्यंत आई वडिलांची सेवा केली. भगवान पंढरीनाथाला उभं केलं महाराज. कशामुळं? सगळ्यात मोठा परवा ज्ञानोबा सांगतात जगातील सगळे तीर्थ जरी केले असेल, परंतु आई वडिला संग जर बोलत नसेल, आईची वडिलाची सेवा जर नसेल केलं, तर सगळे तीर्थ महाराज काय होईल? व्हायला जातील. जगातलं पहिलं तीर्थ ज्ञानोबा सांगतात सकल तीर्थाची धुरे, जी का माता पितरे. पहिलं तीर्थ सांगितलं आई, आणि दुसरं तीर्थ सांगितलं वडील. काय आहे महाराज आईच्या तीर्थामध्ये? तुमच्या माहिती करता सांगतो. आईनं आपल्याला लहानपणी तिच्या असणाऱ्या पायावरती आंघोळ घातली, पाहिली का नाही? आपण दुसऱ्याची होऊन पाहिली असं समजा, आपली नाही पाहिली. आपली सर्वांग तरी अवधान एक वेळ दिजे, पण आपण दुसऱ्याचं पाहिलं का नाही? काय करते ती आई? आपलं असणारं लुगडं पातळ असं वर करते, त्या मुलाला माखवते, आणि पायावर घेऊन त्या घरंगळ्यात त्या बादलीमध्ये दोघे जणी असतात. एक पाणी टाकायला असते, आणि ती म्हातारी आजी काय करते? आंघोळ घालते. मला तुमच्या माहिती करता सांगू, जगातली सगळी तीर्थ त्या टायमाला तिथं हजर असतात. आई त्या तीर्थाने आपल्याला स्नान घालते महाराज, आणि त्या तीर्थाने स्नान करून जगातील सगळे तीर्थ त्या प्रसंगाला हजर असतात. त्या टायमाला आई आपल्याला आंघोळ घालते महाराज. किती मोठं आई आपल्यासाठी सहन करत असते. किती आईच्या उतरातून झाल्यानंतर काय संपेल का मला तिचे उतर? नाही नाही. किती अखंडपणे सेवा करत राहा. ज्ञानोबा सांगतात तिच्यासारखं प्रेम करणारे या जगामध्ये कोणी नाही. जाणते लेकरू माता लागी दुरी धरू. काय तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं. असे कितीतरी उदाहरण आईच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांनी. एक आईला 2 मुलं होते. एकाचं वय 13 वर्षाचं आणि एकाचं 15 वर्षाचं. खेळता खेळता काय झालं, दोन्ही मुलाचे झाले भांडण, आणि भांडण झाल्यामुळे आई कोणाला जवळ करते आणि कोणाला लांब करते? नाही, यांना दुसरा विचार, तुम्हाला विचारतो. तुम्हाला तुकोबरायांचा पुरावा देतो महाराज. सगळ्यांच्या मनातलं सांगतो, काळजी करू नका. दोघा पोरांचे भांडण झाले का आई करते जाणते लेकरू. ज्याला कळतय, ज्याला समज आहे, आई त्याला काय करते? लांब करते. हो तिकडं, तुला काहीच कळत नाही. आणि खोड्या कोणी करायच्या? सगळ्या लहानेच खोड्या करायच्या. तरी आई म्हणते बाळू इकडे, बाळू इकडे, बाळू. मग आई लहान्याला जवळ करते. अर्धवट ऐकलं, पुढचं ऐका अजून.
झालं. आता पुढचं ऐका अजून. हे अर्धवट सांगितलं तुम्ही म्हणता याने अर्ध सांगितलं, याच्या पाठनायकानं पुढचं अजून ऐका. हा अर्धा प्रसंग झाला. आई काय करते, ज्याने खोडी केली आई त्याला जवळ करते लहान्याला, आणि ज्याने काहीच करणे त्या मोठ्याला बाजूला करते. पुढचं ऐका. तुकोबराय सांगतात, आईनं जरी मोठ्या मुलाला बाजूला केलं, काही चूक नसताना जरी बाजूला केलं, पण एक ध्यानात ठेवा, तुकाराम महाराज सांगतात, ज्या आईनं ज्या मोठ्या मुलाला बाजूला केलं त्या मोठ्या मुलाच्या जीवनामध्ये काही जर प्रसंग घडले तर पुन्हा ज्या आईने त्याला बाजूला केलं त्याच आईच्या डोळ्यात पाणी येत असते. ध्यानात ठेवा. याला म्हणतात आईचं प्रेम, आईचं हृदय महाराज. मग तुम्ही म्हणता काही कोणत्या वर्गात बसवायची? कीर्तन झाल्यानंतर महाराज तुम्हाला सांगू, एक काळ असा होता 30-35 वर्षापूर्वी तुमचा लहानपणीचा, का एवढी कीर्तन नसायची महाराज. हा एवढी कीर्तन कशाची महाराज? एखादी पुण्यतिथीला बरं तो कीर्तन करता ते तिला येणार, त्यांना फोन जाऊ नाही जाऊ, मग ते पावसामुळे कॅन्सल झालं तरी चालं, पण कीर्तन करत्या गावात जाणार. आता तसं राहिलं का? जरी एखादा कीर्तनकार आला नाही तर त्याच्या जागेवर कोण कोण उभा करायचं महाराज? डबल कोण लावला 90 अंशाचा. एक काळ असा होता. आज माणसं कीर्तन प्रवचन मालिकेवर सगळं भागवत कथा ऐकून हुशार झाली, तज्ञ झाली. चांगले कालाचा ओघ आहे, माणसं हुशार झाली पाहिजे महाराज. नाही असं नाही. मला सांगा काही कोणत्या वर्गामध्ये बसायची? जर जाणं ते लेकरू, मग काही महाराज प्रभूंना पाठवलं का नाही वनामध्ये? काही द्वेष केला नाही का? काही महाराज तिचं द्वेषाचं रूपांतर बघू नका, पण काही सारखं अंतःकरण महाराज प्रभू सांगतात, मी या जगामध्ये कळवलं असेल कुणाला, कौशल्या सुमित्रेला नाही, मी कळलं फक्त कैकेयीला. का? कारण तिनं मला वनामध्ये जर पाठवलं नसतं तर प्रभू रामचंद्राचे भक्त रामभक्त यांची कधीही भेट झाली नसती. ती भेट घडून द्यायचं पहिलं कारण कैकेयी ठरली. तिनं जगाचे सगळे बोलणे आपल्या डोक्यात घेतले, पण स्वतःच्या मुलाचे प्रभू रामचंद्राची कीर्ती ही जगभर पसरवली. ही आईशिवाय कोण करेल बोला? हे फक्त आईच करू शकते महाराज. एवढं असणार हे आईचं हृदय असतं, एवढं अंतःकरण असतं. ती आई कशी असू द्या. मला तुम्ही आज काही एक तास जर सांगितलं ना तरी सगळे पुरावे देऊन आई सिद्ध करेन मी. विठाला 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 जाऊ दे. आपल्याला पिंडदान ते सगळं काय कथा असतं आपल्याला माहितीये. पिंड पदावरी दिला फुल्या करी माझे झाले गयावर्जन. भूदेव आतमध्ये ब्राह्मण येतात, ते पिंड तयार करतात आणि त्या पिंडाने त्या ठिकाणी मोक्ष हे सगळं आपल्याला माहिती आहे महाराज. पण आईचं महत्व या जगामध्ये कळायला पाहिजे. कोण आहे महाराज ती आई? का त्याने हे जग दाखवलं. कोण बाप आहे महाराज? या जगामध्ये 2 भविष्य सांगणारे माणसं आहे. पहिले आई आणि दुसरा बाप. मुलाचं भविष्य घडवणारे 2 माणसं या जगामध्ये. असं कोणी आहे का महाराज? का मुलाचं वाईट व्हावं असा एखादा बाप आहे? नाही, माझ्या मुलाचं वाईट होऊन जावं. नाही, या जगामध्ये अशी आई सुद्धा नाही आणि असे बाप सुद्धा या जगामध्ये शोधून सापडणार नाही. म्हणून मी विचारलं काही कोणत्या वर्गामध्ये बसायची? कैकेयीचं अंतःकरण एवढं होतं महाराज का प्रभू रामचंद्र या जगामध्ये जर दाखवले असेल कोणी, फक्त कैकेयीने दाखवलं. प्रभू सांगतात मी कळवलं असेल कोणाला तर ते कैकेयीला मात्र त्या ठिकाणी कळालं. आणि कैकेयीमुळे आज मी जगामध्ये प्रसिद्धीने सगळे जगाचे बोलणे आपल्या डोक्यावर घेतले, पण स्वतःच्या मुलाची कीर्ती जगभर त्या ठिकाणी पसरवली. याला आई म्हणतात. अजून काही पुरावा देतो ज्ञानोबांचा 12व्या अध्यायातला. ती आई कशी असू द्या, काळी असू द्या, ती कुरूप असू द्या, ती अपंग असू द्या, ती वाकडी असू द्या, कशी असू द्या, पण आईचं प्रेम कधी वाकडं नसते. हे कधी ध्यानात ठेवा. आई हे सरळ प्रेम करणारी असते. एखादा मुलगा म्हणेल मी फक्त माझ्याच आईवर प्रेम करतो, ही त्याच्या अधिष्ठानावर आहे, पण आईच्या जागेवर उभा राहा, मग कळेल आईचं प्रेम. आई सगळ्या लेकरावरती मात्र सारखंच प्रेम करत असते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, या जगामध्ये तुम्ही आलात काय करा? भजन करा. जर भजन केलं नाही तरी गेला जन्म वाया. हा प्रपंच कसा आहे? करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. भवनामी या सागरातून तुम्ही वाहत जातात. म्हणून याच्यासाठी काय करा? देवाला काय लागतो? फक्त भाव लागतो. आणि या भावाशिवाय दुसरं काहीच काही नलगे काही नलगे
वहावसी भव भवती मुरी भवती भवती मुरी भवती भवती मुरी भवती तेरा वहावती भवती भवती